सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रियजनांनो हा सुंदरसा समय स्वर्गीय परमेश्वराने तुम्हाला मला दिला त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची उपकार स्तुती करूया. बघा प्रियजनांनो, आजची तारीखमध्ये हा जो उन्हाळा आहे, पुष्कळ उन्हाळा आहे प्रियजनांनो, पुष्कळ गरम होत आहे आणि गरमीनं पुष्कळ जीव जंतू जनावर मरत आहेत आणि मनुष्य प्राणी सुद्धा किती जण मरत आहेत प्रियजनांनो. फार फार बिकट परिस्थिती आहे. क्लायमेट एकदम फार असा क्लायमेट आहे हा. मी जेव्हा ट्रेनिंगला गेलते माझ्या नर्सिंग ट्रेनिंग GNM त्या ट्रेनिंगच्या वेळेस वाशिम त्या ठिकाणी रेनॉल्ड्स हॉस्पिटलमध्ये एवढी गरमी होती, ती गरमी आज आमच्या मुंबई शहरात आहे प्रियजनांनो. आणि ही तुम्हाला सांगू द्या प्रियजनांनो, फार गरमीमुळे आपला जीव कासावीस होऊन जातो. एकदम पाण्यासाठी आपला जीव एकदम हे होऊन जातो, कासावीस होऊन जातो की किती तहान लागते प्रियजनांनो. अशा वेळेस आपल्याला समजत नाही आपण काय करावं, परंतु परमेश्वर आपल्या संगती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये पण परात्पर परमेश्वर, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, त्याचा महान असा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा महान असा पवित्र आत्मा जो आमचे त्रेक एक परमेश्वर आहे, तो आमच्या संगती आहे प्रियजनांनो. आणि आज सुंदरशा वचनाच्याकडे आपण जाऊया प्रियजनांनो. लूक शुभवर्तमान याचा 2रा अध्याय, सुंदरसं वचन आहे, हेडिंग येशूचा जन्म. प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म किती एकदम सुहास म्हणजे सुगंधित तो दिवस, किती तो अनमोल अद्भुत तो दिवस असेल प्रियजनांनो, ज्या दिवशी मरियाबाईला प्रभू येशू मसीह तिच्या उदरातून निघतात प्रियजनांनो. आणि तिला स्त्रियांमध्ये धन्य स्त्री म्हटलेलं आहे प्रियजनांनो. किती हा सन्मान परात्पर परमेश्वराने स्त्रीला दिलेला आहे बघा प्रियजनांनो, है ना. स्त्रीला परमेश्वर फार फार मान देतो प्रियजनांनो. यावरून आपल्याला समजते बघा प्रियजनांनो, तुम्ही आणि मी लहान बाळपणाचे आपण ख्रिस्ती आहोत, बाय बर्थ वी आर ख्रिश्चन, है ना. तर प्रियजनांनो, असं आहे की आपल्याला ठाऊक आहे की जेव्हा मरियाबाईला स्वर्गदूत दर्शन देऊन सांगतो, स्वर्गदूत फर्स्ट सुसमाचार सांगतो तिला की तू गर्भवती होशील आणि तू पुत्र प्रसवणार आणि त्याचे नाव येशू ठेव, अशा रीतीने सर्व तिला सांगण्यात येते आहे प्रियजनांनो. गॅब्रिएल दूत येऊन तिला सुसमाचार देतो प्रियजनांनो. किती ती भयभीत होऊन जाते त्यावेळेस, परंतु ती त्या क्षणाला भीते, पण दुसऱ्या क्षणाला जेव्हा तिला हा आनंद मिळतो तेव्हा ती परमेश्वराची उपकार स्तुती करते की प्रभू, जसं तू म्हणत आहेस तसं मज दासीला हो, असं करून तिनं मान्यता दिली की हो, मी तयार आहे प्रभू, तुझ्या सेवेसाठी मी तयार आहे प्रियजनांनो. किती तिचं म्हणजे किती त्या वेळेस 2024 वी आर हियर, है ना. इन 2024 वी आर इन मे मंथ. तर या 2024 वर्षाच्या आधी काय स्त्रीची परिस्थिती असेल? तिने व्यभिचार केला, तिने काय केलं? ती वाग्दत्त आहे. योसेफा सांगते त्याचा वाग्दत्त म्हणजे तिची मागणी झालेली असते, मागणी ज्याला आपण म्हणतो एंगेजमेंट. अशा परिस्थितीमध्ये ती थोडी पण भ्यायली नाही प्रियजनांनो. प्रभूचा दूत काय म्हणत आहे, स्वर्गदूत, प्रभूचा दूत, जिवंत देवाचा दूत माझ्याकडे येऊन मला आशीर्वाद देत आहे. त्यासाठी तिनं पूर्ण हृदयांतकरण, जीव, आत्मेची आणि शरीराची पण तयारी केली की मी हो प्रभू, मी दासी तयार आहे, जसं तू म्हणत आहे तसं मला हो, है ना. किती छान रीतीनं तिनं तिची मान्यता दिली की हो प्रभू, मी तयार आहे तुझ्या सेवेसाठी. माझ्या द्वारे म्हणजे तिच्या द्वारे प्रभू येशू मसीहचा जन्म
परात्पर परमेश्वराचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणं एक माध्यम होता मारियाबाईच्या द्वारे, परंतु ती त्या सेवेसाठी पण तयार झाली ना प्रियजनांनो. तिला होकार दिला आणि आनंदाने प्रभूची स्तुती करत गीत म्हटले प्रियजनांनो. आणि जेव्हा येशू मसीहचा जन्म झाला, सर्व जगाला काय मिळाले आपण बघूया. म्हणून मानवाला काय काय मिळाले प्रियजनांनो, आपण थोडस बघूया वचनाकडे. लोककृत शुभवर्तमानेचा 2रा अध्याय. सुंदर हेडिंग आहे प्रियजनांनो, येशूचा जन्म. प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला आणि त्यावेळेस काय काय झालं ते सर्व आपण थोडक्यात वाचूया पटापट. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाचे नाव निशी लिहिली जावे अशी कैसर अगुस्त याची आज्ञा झाली. कैसर अगुस्त, कैसर म्हणजे कोण? राजा अगुस्त. बघा प्रियजनांनो, आपला परमेश्वर किती खरा परमेश्वर आहे. आपला परमेश्वर साधा परमेश्वर नाही आहे. तो इतिहास, हिस्ट्री ज्याने बनवली तो परमेश्वर आपला आहे. प्रियजनांनो, जगात फर्स्ट टाइम नावनिशी, जगाची नावनिशी लिहिण्यासाठी स्टार्ट करत आहे. कोणाच्या द्वारे? प्रभू येशू मसीहच्या द्वारे स्टार्ट. प्रभू येशू मसीहचं वचन आहे, मी अल्फा व ओमेगा आहे, मी पहिला व शेवट आहे, मी स्टार्ट अँड एंड आहे. बघा मनुष्याला काय मिळालं येशू मसीहच्या जन्माच्या द्वारे. बघा, सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर अगुस्त याची आज्ञा झाली. क्विरिनिय हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. बघा, सुभेदारचं नाव सुद्धा लिहिलेलं आहे प्रियजनांनो. क्विरिनिय हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्याव्यास गेली. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून वर यहूदियातील दाविदाच्या बेतलहेम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण झाले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंताने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. प्रियजनांनो, फार तो समय असा होता की सर्व जगाची नावनिशी लिहायची. प्रत्येकाचं नाव आणि प्रत्येकाच्या कुटुंबात किती जण आहेत त्याची नावनिशी लिहिण्याची स्टार्ट झाली होती. ही जगाची स्टार्ट डेट. येशू मसीहच्या द्वारे मनुष्याला काय मिळालं प्रियजनांनो, ज्याला आपण म्हणतो सुंदरस म्हणतो आपण त्याला मराठीत आपण म्हणू तारीख. प्रियजनांनो, मला सांगायला फार आनंद वाटतो. ही एक साक्ष आहे प्रियजनांनो. तुम्ही ख्रिस्ती असा की नसो, तुम्ही ख्रिस्ती आहे किंवा नाही, ख्रिस्ती नाहीये, नॉन ख्रिश्चन आहात किंवा ख्रिस्ती आहात किंवा नॉन ख्रिश्चन, ख्रिश्चन किंवा नॉन ख्रिश्चन, तुम्ही येशू मसीहला नाही मानत, परंतु तरी तुम्ही येशू मसीहला मानता. कसं काय सांगू तुम्हाला प्रियजनांनो. तारीख, डेट, जेव्हा तुम्ही आणि मी काही पण लिहितो ना, स्टार्ट कशाने करतो प्रियजनांनो? स्टार्ट आपण डेटने करतो. आजची तारीख काय आहे? फर्स्ट काय तारीख लिहिणार आपण? आजची डेट आहे. (19/5/2024). 2024. अरे तुम तो तारीख लिख रहे हो भाई. यीशु मसीह को तुम मानते हो क्या?
नहीं, अरे फिर भी तुम मान रहे हो, कैसे? उसके जन्म के द्वारा तारीख तुमको मिली है, उसके जन्म के द्वारा, यीशु मसीह के, राजा यीशु के जन्म के द्वारा तुमको तारीख मिली है। नहीं तो क्या लिखते तुम? आज की डेट में तुम क्या लिखते थे? तारीख नहीं लिख सकते थे, बट परमेश्वर ने, क्योंकि परमेश्वर ने अपने को वो समय दिया, वो तारीख दिया इस जगत को। क्या मिला आपने को? इस तारीख लिहिल्यानंतर आपण सर्व काय लिहिणार? फर्स्ट आपण कशाने स्टार्ट करणार? डेट. तेच कोणी दिलं? प्रभू येशू मसीहनं दिलेलं आहे. त्याच्या जन्माच्या द्वारे जगात फर्स्ट नावनिशी करण्यात आली. बिफोर क्राइस्ट बर्थ अँड आफ्टर द डेथ ऑफ क्राइस्ट. BC after the death of Christ, before BC, before the death of Christ, before Christ कोण होते त्यांचं याचे? BC before Christ, AD after the death of Christ. प्रेज लो, आपला परमेश्वर साधा नाही आहे, साधा परमेश्वर नाही तुमचा माझा, फार पराक्रमी, फार अद्भुत परमेश्वर तो आहे. त्याने तुम्हाला आणि मला आणि तुम्हाला त्याने आपल्या आईच्या सुंदरशा गर्भाशयात कशी रचना केली. प्रियजनांनो, तुम्ही कधी विचार करू शकता का? आज तुम्ही विचार करा, कशा रीतीनं त्यांनी, अद्भुत रीतीनं त्यांनी आपल्याला आपल्या आईच्या गर्भाशयात रचना केली. सुंदर डोळे, सुंदर नाक, सुंदर आपलं शरीराचं एक एक अवयव, एक एक ऑर्गन्स त्यांनी कसे अद्भुत रीतीने बनवलेले. प्रियजनांनो, आपलं हे डोकं आहे ना, ब्रेन, आपण पशुतुल्य आहोत, फार मूर्ख आहोत आपण, परंतु मनुष्य प्राणी खूप चालाक पण आहे. याकरिता परमेश्वराने हिस्ट्री, इतिहास दिले की जे मला डिस्कवरी करतील ना, जे मला शोध करतील, खरंच येशू मसीह आलता का? काय लोक फेकत आहे म्हणतील ना, फेकत आहेत ते लोक, खोटं बोलत आहेत. काय मिसळ केली का? काय केलं? काही लोकांनी बोलणारे बोलतात. प्रियजनांनो, मी माझ्या कानाने ऐकते, पण मी म्हणते परमेश्वरा ही काय बोलत आहे? यांना ठाऊक नाही, कारण मी आज ट्रू ख्रिश्चन आहे, तर मला येशू मसीहला फॉलो केलं पाहिजे. परमेश्वरा यांना तू क्षमा कर, हे काय बोलत आहे यांना समजत नाही. कारण सच्चाई क्या है? ये है उसके जीवित वचन, परमेश्वराने दिलेले जिवंत वचन, कारण तो जिवंत देव आहे. प्रियजनांनो, त्यांनी आपल्याला त्याच्या जन्माच्या द्वारे जगाला डेट दिली, तारीख लिहिल्याशिवाय आपलं काहीच काम नाही होत. तारीख नाही तर काहीच काम नाही. तुम मानो या ना मानो, फिर भी तुम यीशु मसीह को मानते हो, क्योंकि तारीख उसने दी है. प्रियजनांनो, डेट उसने दी है तुमको, मुझे डेट दी है. कि आज डेट क्या है? आज डेट क्या है? 19/5/2024 तारीख दिलेली आहे परमेश्वराने. जगाची फर्स्ट नावनिशी की रोजमेरी गोपाल शास्त्री या मुंबई शहरात राहते, तिचं या तारखेला जन्म झालेला आहे. अशा रीतीनं प्रभू येशू मसीहचा जन्म अद्भुत रीतीने झालेला आहे. प्रियजनांनो, आणि त्याच्याद्वारे आपल्याला तारीख मिळाली. कैसर अगुस्त हा जो राजा होता त्या देशाचा, प्रियजनांनो, कैसर अगुस्त याची आज्ञा झाली की चला आता नावनिशी, आपण सर्व जगाची नावनिशी करणार आहोत. आणि त्यावेळेस क्विरिनिय हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. त्यावेळेस सर्व लोक, खूप झुंड लोक आले आपल्या शहरात, आपल्या देशात नावनिशी करून घ्यायला, आपले नाव लिहून घेण्यासाठी. प्रियजनांनो, अशा वेळेस तिथं फार गर्दी होती. आणि त्यावेळेस मरियाबाईला वेदना स्टार्ट झाल्या आणि तिची प्रसूतीची वेळ आली आणि तिला त्यावेळेस जागा मिळाली नाही. उतार शाळेत जिथं म्हणतात गेस्ट हाऊस मध्ये पूर्ण फुल होते.
काय सगळे गेस्ट आलेले ना, सगळे गावाचे लोक आलेले, मग त्यांना जागा नाही मिळाली कुठेच, उतार शाळेत कुठेच जागा नाही मिळाली. मग त्यांनी काय केले, त्यावेळेस त्या त्या चाकराने म्हटलं चला, गाईच्या गोठ्यात छोटीशी जागा आहे, तिथं तुम्ही थांबू शकता. आणि जे सांगितलेलं होतं संदेश त्यांच्याद्वारे, तो शास्त्रलेख पूर्ण झालेला आहे की गाईच्या गोठ्यात परमेश्वराचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणार. आणि तो अद्भुत तारा बरोबर सर्वांसाठी, ती खून होती ज्ञानी लोकांसाठी. प्रियजनांनो, 3 ज्ञानी लोक आले. आणि ते कसे आले प्रियजनांनो, काय काय घेऊन आले बघा. 3 ज्ञानी लोक आले. 3 ज्ञानी लोक आले. तीन ज्ञानी लोक आले. हा, त्यांनी काय काय आणले. सोने. सोन्याचा प्रतीक काय आहे प्रियजनांनो. सोनं आपण कोणाला देतो. राजाचा जन्म झाला तर त्या राजाला, जो राजकुमार होतो, तो राजाचा प्रतीक म्हणून त्या राजाला सोनं अर्पित करतात. प्रियजनांनो, अर्पण करतात त्या राजाला, गिफ्ट देतात की हा राजा जन्मला आहे. अशा रीतीने हे 3 ज्ञानी लोक जे होते, आणि ते लोकांना काय म्हणतात, मागी. ज्ञानी मागी लोक. 3 मागी लोकांनी काय काय आणले. एकाने सोने आणले. सोने, ऊद, गंधरस. सोने हा प्रतीक आहे, राजाला अर्पण करतात. ते येशू मसीला बरोबर त्यांनी काय दिले, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तो आहे, तर त्याला राजा म्हणून सोने अर्पण केलं. आणि ऊद हे काय आहे प्रियजनांनो. ऊद म्हणजे सुगंध. सुगंधाचा अर्थ काय. परमेश्वराचा परात्पर, परमेश्वराचा एकुलता एक प्रिय पुत्र. हे 3 ज्ञानी लोक अशीच नव्हते प्रियजनांनो. त्यांनी पूर्ण शास्त्र वचन वाचून, ज्ञानी लोक होते का, त्यांना पूर्ण माहित होतं येशू मसीहचा जन्म. आणि त्यांना हेरोद राजा, बघा, हेरोद राजाने त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही जर त्याला पाहाल तर मला येऊन सांगा. कारण त्यांना जे हे ज्ञानी लोक होते, यांना काय काय अधिकार होता त्या जमान्यात प्रियजनांनो माहिती तुम्हाला. जसा संदेष्टा असतो ना, संदेष्टाला काय काय अधिकार होता. राजा निवडायचा अधिकार होता, अभिषिक्त करायचा अधिकार होता, आणि जो जुना राजा आहे त्याला काढायचा पण अधिकार होता. हा अधिकार कोण देतो. परमेश्वर. असा तो जुना काळ होता प्रियजनांनो. त्यावेळेस हे ज्ञानी लोक आले, मागी लोक. त्यांना बरोबर तो जो स्टार होता, हा जो स्टार होता, अद्भुत तारा, तो फार फार चमकत होता. हा प्रियजनांनो, फार त्याचा प्रकाश होता. आणि त्या अद्भुत ताऱ्याला बघून, त्यांनी दुर्बिणीतून बघून, ज्ञानी लोकांना त्यांच्याकडे सगळं काय साधन होते, बरोबर त्यांनी टेलिस्कोपने पाहिलं की हा तारा काय आहे. मग त्यांना ते वचन त्यांना आठवलं, कारण ते खूप ज्ञानी होते. देवाचं त्यांनी शास्त्र लेख वाचलेलं आणि त्यांना सर्व ठाऊक होतं. मग 3 ज्ञानी लोकांनी तयारी केली निघायची. आणि त्यांना हेरोद राजाने सुद्धा पाठवलेलं प्रियजनांनो की हा जर तुम्हाला राजा भेटला तर माझ्याकडे येऊन तुम्ही मला त्याचा सांगा तो कुठं आहे, म्हणजे त्याला तो मारणार. हेरोद राजाने काय फरमान काढला होता
येशू मसीहच्या जन्माच्या वेळेस, की सगळे लहान लेकरं जितके आहेत त्या सर्वांची कत्तल करायची प्रियजनांनो. असा येशू मसीहचा जन्म झाला प्रियजनांनो त्यावेळेस. आणि हा सुगंध, हा ऊदचा अर्थ काय? तो सुगंधित द्रव्य, त्याचा सुहास म्हणजे सुगंध, त्याची खुशबू, परमेश्वराच्या जन्माची खुशबू सर्वकडे पसरावी असा तो सुगंधित द्रव्य होता. ऊद त्याला म्हणतात. आणि गंधरस म्हणजे त्यांना ते ठाऊक होते की जेव्हा येशू मसीहला मारण्यात येईल तेव्हा हा जो गंध रस आहे, जो डेड बॉडीला लावतात, तो गंध रस त्यांनी आणलेला प्रियजनांनो. इजिप्तमध्ये ती प्रथा आहे की त्याला जेव्हा मनुष्य मरतो त्याला मम्मी रेस्ट्रेन ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याला मम्मीचं जे असतात कपडे असं रोल करतात, कपडा बांधून घेतात आणि त्याला टोममध्ये, TOMB टोममध्ये ठेवतात. म्हणजे तो अशी गुफा असती आणि त्याच्यामध्ये त्याला ठेवतात प्रियजनांनो, आणि धोंड लावून ठेवतात प्रियजनांनो. आणि त्याचा वास येऊ नये म्हणून मेल्यानंतर मनुष्याचं शरीराचा दुर्गंध येतो प्रियजनांनो, तर ते दुर्गंध येऊ नये म्हणून हा जो गंधरस आहे डेड बॉडीला लावणारं, ते सुद्धा त्यांनी आणलं आपल्यासोबत. कारण त्यांना पूर्ण शास्त्र माहित होतं प्रियजनांनो. ते 3 ज्ञानी लोक असे नव्हते, ते मनुष्य आपल्यासारखे नव्हते की त्यांना काहीच माहित नाही. त्यांनी सर्व अभ्यास, या पूर्ण पवित्र शास्त्राचा अध्ययन करून, मनन करून की आता हा परात्पर परमेश्वराचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आहे. आणि तो कोण आहे? तो राजांचा राजा आहे. तर त्याला राजा म्हणून सोनं अर्पण केलं त्यांनी, आणि त्याचा सुगंध सर्व जगामध्ये जावा म्हणून त्याला ऊद दिले. आणि गंधरस हा त्याच्या मरणाच्या नंतर त्याला लावण्यासाठी एवढी त्यांना पूर्ण त्यांनी बरोबर मागे लोकांनी हे 3 वस्तू बरोबर आणली. प्रियजन, किती गहन अर्थ आहे या वचनामध्ये, किती गूढ रहस्य दडलेलं आहे प्रियजनांनो. परमेश्वराने हे गूढ रहस्य आज आम्हाला उघडकीस आणलेले आहे प्रियजनांनो. आता आम्ही आजार नाही, आता आम्ही दूध पिणारे बाळक नाहीये, आम्ही प्राऊड आहोत. आता आम्ही दूध नाही पीत, आम्ही हलकं जेवण नाही खात, आम्ही मांस खातो, आम्ही पूर्ण पौष्टिक जेवण खातो, पूर्ण फुल डाएट खातो प्रियजनांनो. हे फरक आहे की आपलं ज्ञान, आपलं परमेश्वरामध्ये आध्यात्मिक जीवन आपलं कसं आहे. आपलं त्या आध्यात्मिक जीवनात आपण वाढत आहोत का मागं जात आहोत प्रियजनांनो. आज तुम्हाला मला आपल्या जीवात्म्याशी तुम्ही विचार करा की आपण मागं जातो का? बिलकुल नाही, अगदी मागं नका जाऊ प्रियजनांनो. तुम्हाला जिथं ठेवलंय परमेश्वराने त्याच्याहून तुम्हाला पुढं जायचंय. जी जागेत तुम्हाला निवड केली परमेश्वराने तिथून तुम्हाला पुढे जायचंय, मागं नाही जायचंय प्रियजनांनो. बोलवलेले पुष्कळ आहेत, पुष्कळांना बोलवले परमेश्वराने, पण लाईक केलेले पण पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके. त्या थोडक्यामध्ये तुम्ही आणि मी असावं हीच प्रार्थना करा. ते थोडक्यांमध्ये, ते थोडे जे आहेत निवडलेले, त्यामध्ये तुमचं आणि माझं नाव परमेश्वराने त्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे प्रियजनांनो. कारण त्यांनी तुमची आणि माझी निवड केलेली आहे. हा आपला प्रबळ विश्वास धरून आपण त्याच्या चरणाजवळ प्रार्थना करू. परमेश्वरा, तुझ्याद्वारे आम्हाला डेट मिळाली, ज्याच्याद्वारे आम्ही स्टार्ट करू शकतो. सर्व गोष्टी तुझ्याद्वारे स्टार्ट आहे, कारण तू आमचा निर्माण करतायस, तू आमचा उद्धार करतायस, तू आमचा तारणारा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, खरा जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो आमचा त्रेक एक परमेश्वर आहे. हो दे बाप्पा, तुझे येण्याचे दिवस फार जवळ आलेले आहेत. आम्हाला तुझ्या समोर उभं राहण्यासाठी, तुझ्या संगती येण्यासाठी तयार कर. आम्हाला मागे नको जाऊ तू, आम्हाला फेल नको होऊ तुझ्या विश्वासात. जगातलं कोणतीच वस्तू आमच्या सोबत येणार नाही, प्रॉपर्टी येणार नाही, 4 व्हीलर आमच्या सोबत येणार नाही, सोनं नाणं प्लॉट आमच्या सोबत येणार नाही. आमच्या सोबत केवळ तो जीवात्मा जो तू दिलेला आहे तो तुझ्याजवळ येणार आहे. आणि त्यांनी तुझं वधू आत्मा बनण्यासाठी आम्हाला लायकीचं बनवलं. आम्हाला तुझ्या समोर उभं राहायसाठी,
तुझ्या संगती येण्यासाठी तू आम्हाला लायकीचं म्हणून आम्हाला तयार कर. आम्हाला विजयवीरचा आशीर्वाद दे. आम्हाला जो पासिंग मार्क्स तू ठेवलाय तुझ्या संगती येण्यासाठी, तो पासिंग मार्क्स तो आम्हाला तुझ्या महान अशा कृपेने, तुझ्या महान अशा दयेने तो आम्हाला दे, ज्याला की ग्रेस मार्क्स म्हणतात. जशी टीचर आम्हाला जगात ग्रेस मार्क्स देऊन आम्हाला प्रमोट करते, परमेश्वरा आम्हाला कसंही करून तर आम्हाला प्रमोट कर, आम्हाला कसंही करून पास कर आणि आम्हाला प्रमोट करून आम्ही एक्सलेंट व्हावं, एक्सलेंट मार्क्स घ्यावे. त्यामध्ये तुझ्या विश्वासात आम्ही अधिक आणि अधिक रोज वाढावं. अशा रीतीने आम्हाला तुझं एक्सलेंट लेकरू बनवू, तुला आनंद देणारं, तुला फळ देणारं, 5,000 म्हणजे 10,000 करणारं असं लेकरू तू आम्हाला बनवू. तुझ्या राज्यात अनेक आत्मे जे खरोखर कबूल करतात की मी पापी आहे, त्यांनी तुझ्याकडे वळावं. अशा रीतीनं त्या लोकांना, त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. सर्वांना तुझे लेकरं म्हणून येशू प्रभूच्या नावात मागते, आमेन. देवा तुम्हाला आणि मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो, आमेन.